लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. दिखावा महत्वाचा. लाओत्से म्हणतो की सरकारी दालने पहा कशी चकाचक आहेत, परंतु शेते कित्येक कालावधी पेरलेली नाहीत आणि त्यामुळे लोकांची धान्य कोठारे खाली आहेत. तरीही नक्षीकाम करून अतिशय आकर्षक कशिदा काढलेला पोशाख घातलेला, हातात तळपत्या तलवारी घेतलेला, खाण्यापिण्याची उत्तम रेलचेल असलेला, धनसंपत्ती स्थावर जंगम मालमत्तेमुळे जनसमुदायापासून दूर झालेला एक जथा आहे. सुप्रसिद्ध आहे ना की प्रधानाने राजाला सांगितले की लोकांना खायला ब्रेड नाही. त्यावर राजा म्हणतो, मग त्यांना बटर खायला सांगा. एक वेळ कर्ज काढीन परंतु सणवार साजरा करीन, अशी अहंकाराची खुमखुमी आहे. मग कर्ज फेडण्यासाठी गुलामी करीन, ही दीनता आपोआप मागोमाग चालत येते. परंतु त्याची पर्वा आहे कोठे? इतके दूरवर पाहतो कोण? चंगळ करण्यात यासाठी वेळ आहे कोणाला? उपाशी राहायला लागले तरी चालेल, परंतु धान्याच्या पैशाने झकपक पोशाख घालीन, दारू पिईन, नाच पाहीन, नाहीतर आणखी काहीही करीन. तुम्ही कोण मला विचारणार? मी मला हवे ते करीन. कोणी गोड बोलून, कोणी तुमच्या नकळत, कोणी लालूच दाखवून, कोणी धाक दाखवून, कोणी आणखी कसे काही करून स्वतःकडे धन सत्ता ठेवण्याच्या खटपटीत आहे. कोणालाही मूलभूत गोष्टीत स्वारस्य नाही. जो तो मुजोरी करत आहे. त्यामुळे कलह आहे, अस्वास्थ्य आहे, सुखदुःख आहे. प्रकृतीचा साधा द्वंद्वाचा नियम आहे की आकर्षण असेल तर विकर्षणही असणार. तुमच्याकडे इतरांपेक्षा काही निराळे असेल तर प्रथम लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुम्हाला लुबाडून झाले की ते तुमच्यापासून विकर्षित होतील. यास्तव मुळातच आकर्षित असे काही बाळगू नका, म्हणजे विकर्षणाचा प्रश्न निर्माण होणार नाही. मुळात तुम्ही कोठे आकर्षित होऊ नका आणि इतरांना तुमच्याकडे आकर्षित करू नका. योग्याच्या कफनीचे आणि कफल्लकपणाचे कोणाला आकर्षण नाही, त्यामुळे त्याचे विकर्षणच आहे. यामुळे योगी सदा आनंदात आहे. त्याच्याकडे कसलाही संग्रह होत नाही आणि त्यामुळे कसलाही कलह नाही. त्यातून ज्यांना त्याच्या कफनीचे आणि कफल्लकपणाचे आकर्षण आहे ते त्याच्याकडे येतात आणि या मिथ्या जगतापासून विकर्षित कसे राहायचे ते शिकतात आणि मुक्त होतात. बाह्य जगत मिथ्या, भ्रामक आणि असत्य गोष्टींनी भरलेले आहे. सत्य जाणायचे असेल तर बाह्य गोष्टी बंद करण्याला आणि त्या योगे त्यात डुबकी मारायला अन्य पर्याय नाही. सोपस्कारात परमात्मा झाकोळून जातो. तो धन, सत्ता आणि भपकारा यात बुडून जातो. सोपस्कार दिवसेंदिवस भ्रष्ट होत जातात. पूर्वी होत असलेला यज्ञ आता तसा होतो का? याऐवजी यामधून दूर दूर चला. जितके जड वस्तू जगतापासून दूर जाल तितके सूक्ष्म व्हाल. एक क्षण असा येईल की तुम्हीच परमात्मा व्हाल, तुमच्याही नकळत. दरोडेखोरी भाग 1. लाओत्से ओवीच्या शेवटी इशारा देत आहे की यामुळे जग दरोडेखोरीकडे वाटचाल करत आहे. हे परममार्गापासून भ्रष्ट होणे नव्हे का? भोगापवर्गतेच्या हव्यासामुळे नैसर्गिक जीवन न जगता तुम्ही जर विश्वामधून तुमच्या मर्जीने जे पाहिजे ते लुबाडून घेतलेत, या विश्वावर दरोडा घातलात, तर तुमच्या समृद्धीच्या नावाखाली हे विश्व भिकेला लागेल. हे असे केलेत तर तुम्हीच असे नव्हे तर हे विश्व भ्रष्ट होऊन नष्ट होईल. आपण जर नैसर्गिक नियतीला अनुसरून असे जीवन जगलो तर निसर्गाला, या विश्वाला जराही धक्का न लागता मुक्ती मिळणे, परमात्मा प्राप्त करणे हे सहजच घडते. ते मुद्दामहून करावे लागत नाही. परंतु यात जे आपल्याला प्राप्त आहे त्यात जीवन जगावे लागले. नेमके येथेच मन सांगते की नियतीला अनुसरून जीवन जगणे अवघड आहे, त्यात गंमत नाही. अशा नैसर्गिक जीवनात तू येथील अनेकविध उपभोगांना वंचित होतोस. मन शिकवते की त्यापेक्षा मी सांगतो तसे कर, म्हणजे तुला भरपूर उपभोग घ्यायला मिळतील. यात कितीतरी सौख्य आहे. नियती तुला हे सर्व देणार नाही. अमुक व्यक्ती तमुक उपभोग घेत आहे, मग तो उपभोग तू का घ्यायचा नाही? ही नियती कोण?
कोणी पाहिले आहे संचित? ते काही नाही. जे जे उपलब्ध आहे आणि जे जे उपलब्ध होऊ शकते ते ते उपलब्ध करून त्याचा भरपूर उपभोग घे. यातच तृप्ती आहे. हेच जीवन आहे. मन सहज जीवनापासून परावृत्त करून विश्वावर दरोडा घालायला शिकवते. उपभोगासाठी मन दांभिक आचरण करायला शिकवते. वास्तवात उपलब्ध गोष्टी उपभोगणे हे सोपे आहे, परंतु मन सांगते की यात काय विशेष? हे पशुपक्षीही करतात. तू मानव आहे, तुला बुद्धी आहे, ती वापर आणि नवीन उपभोग शोध. त्यासाठी हे विश्व उलटे सुलटे कर, परंतु आयुष्यात मौज कर. इंद्रिये वापर करण्यासाठीच आहेत. ती वापरली नाहीत तर त्यांना गंज येईल. असा अकाली वृद्ध झाल्यासारखा डोळे मिटून बसू नकोस. मन म्हणते असा शांत बसलास तर तुला जे पाहिजे आहे ते कोणी काही आणून देणार नाही. आपल्याला जे पाहिजे आहे ते आपल्यालाच मिळवावे लागते. अनेकांना ते हवे आहे. तेथे स्पर्धा आहे. तेव्हा धैर्य दाखव आणि या विश्वात झेप घे आणि जे जे उपलब्ध आहे ते मिळव. प्रसंगी बळाचा वापर कर, परंतु जितके या जन्मी उपभोगता येईल तितके उपभोगून मजा कर. यासाठी विश्व लुटावे लागले तरी लूटमार कर. देहसौख्य हाच धर्म आहे. मन शिकवते की सरळसोट जीवनात आव्हान नाही, पराक्रम नाही, वेगळेपण नाही, प्रतिष्ठा नाही. पशुपक्ष्यांसारखे आपण बुद्धू नाही, आपण मानव आहोत. नवनवीन उपभोग घेण्यासाठी आपल्याला बुद्धी आहे, ती वापर. सर्व जगावर सत्ता गाजव. त्यासाठी जे विरोध करतील ते तुझे शत्रू आहेत. त्यांचा निःपात कर. त्यासाठी तुझा स्वतंत्र धर्म स्थापन कर. नियतीचा धर्म जुना झाला तो बदल. यात ताओतत्वे भ्रष्ट होतात. परमात्मा विश्व नष्ट करतो आणि नवीन निर्माण करायला घेतो. हे परवडते का? याचा विचार करावा. हरि ओम.